स्वयंपाकघरामध्ये आपल्याला जी साखर भेटते ती ॲक्च्युली रिफाईंड प्रोसेस शुगर असते. तर ही शुगर साखर जी तयार होण्यासाठी काय काय प्रक्रिया वापरतात आणि त्या प्रक्रियांमध्ये काय वापरतात, केमिकल्स वापरतात. कोणते कोणते केमिकल्स वापरतात? कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, फॉस्फोरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि कॉस्टिक सोडा. तर ही जी प्रोसिजर करत असतात त्यावेळेला ह्या केमिकल्सचा नकळत भाग म्हणजे रिमेनिंग पार्ट, रेमनंट म्हणतो जो आपण, तो ह्या साखरेसोबत आलेला असतो. त्यामुळेच आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये जेव्हा आपण ही साखर रोज खातो त्यावेळेला ह्याचे आपल्याला शरीरावरती दुष्परिणाम पण दिसतात. कोणते कोणते दुष्परिणाम दिसतात? ॲलर्जिक रिॲक्शन, श्वसनवाह संस्थानाचे आजार, पचन संस्थानाचे आजार, हार्मोनल इम्बॅलन्स, कॅन्सरचा धोका सुद्धा याने उद्भवतो, बोन डेन्सिटी कमी होते, यासोबतच दातांची जी इनॅमेल असते ती सुद्धा वीक होते. तर ह्यावर उपाय काय आहे? तर आपण रिफाईंड शुगर वापरण्याऐवजी जी बाजारामध्ये रॉ शुगर भेटते ती ब्राऊन रंगाची असते ती आपण वापरू शकतो. त्यामुळे शरीरावरचे जे दुष्परिणाम आहेत केमिकल्समुळे होणारे ते आपल्याला होणार नाहीत. धन्यवाद.